सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा आणण्यासाठी विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचू लागलेत. या भागात गेल्या 2 दिवसांपासून घंटागाडी फिरकली नसून शहरातील सोसायट्यांबाहेर दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान शहरातील कचरा तातडीने उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी दिलाय. वागळे स्टेटमधील सीपी तलावावर परिसरात महापालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यानंतर तो डायव्हरला टाकला जातो. मात्र या केंद्रातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. तर शुक्रवारी रात्री कचऱ्याच्या ढिगाला लागलेल्या आगीमुळे या केंद्रावर कचरा गाडा आणण्यास विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तोडगा काढण्याऐवजी गेल्या 2 दिवसांपासून शहराच्या काही भागात घंटागाड्या पाठवणं बंद केले. शहरातील विविध भागातील सोसायट्यांबाहेर ठेवलेला कचरा हा घंटागाड्यांकडून उचलला जातो. मात्र गेल्या 2 दिवसांपासून घंटागाड्या न आल्यामुळे सोसायट्यांबाहेर ड्रममध्ये कचरा जमा झालाय. तो त्याच ठिकाणी असल्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. या प्रश्नाकडे भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते नारायण महापालिका प्रशासनाकडे त्यास आंदोलनाचाही त्यांनी इशारा दिलाय. आतापर्यंत येथे प्रकल्पासाठी महापालिका प्रशासन कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारली शकली नाही. सीपी तलाव येथील कचऱ्याच्या प्रश्नावरही तोडगा काढता आला नाही. त्याचा ठाणेकरांना त्रास होत असून शहरातील कचरा वेळीच उचलला न गेल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. याकडेही माजी गटनेते नारायण पवार यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे. मात्र त्यांची देयक असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चेकरांनी प्रतिकात्मक तिजोरी आणली होती. अर्थमंत्री अजित पवार या तिजोरीचे दार उघडा अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाली होती. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जल जीवन मिशन विभाग, ग्रामविकास आणि जलसंधारणासारख्या अनेक शासनाच्या विभागांकडे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे अनेक प्रश्न आणि अडचणी सोडवण्याकरिता शासन, मंत्री आणि प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाहीत. याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी 5 मागण्यांचा ड्राफ्ट दिला होता. पत्रव्यवहार आणि बैठकही घेतली होती. परंतु शासन काहीही करत नाहीत असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता. मोर्चेकरांनी वाटेत येत असलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलजीवन मिशन, जलसंधारण, स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची देयक तातडीने देऊन कंत्राटदार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यावर अवलंबून असणारे व्यावसायिक यांची वर्षानुवर्ष देयकच मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक आणि उपासमार तातडीने बंद करावी. राज्यातील सर्व विभागांकडील कामे मंजूर करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने या कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये आदी मागण्यांचे निवेदन महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिले. यावेळी मंगेश आवळे यांनी मागील 2 वर्षांपासून राज्यातील सर्व कंत्राटदार मेटाकुटीला आले असल्याचं सांगितलं. अनेकदा निवेदनं, निदर्शनं केली आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही कंत्राटदारांनी मागणी केली होती. त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी तरी लक्ष द्यावं. पंतप्रधान मोदी हे देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र त्यासाठी ठेकेदारांची बिलं अदा करणं गरजेचं आहे. कारण ही बिलं अदा केली तरच ठेकेदारांकडून कर रूपात एकूण देयकांपैकी 22% रक्कम सरकारला देण्यात येत असते. हीच रक्कम देशाच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत पोषक ठरणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आता तरी तिजोरीचं दार उघडावं अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आज हा मोर्चा घेतलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय. मागच्या 2 वर्षापासून आम्ही अक्षरशः मेटाकुटीला आलेलो आहोत. आम्ही शासनाला वारंवार विनंती करतोय. आम्ही लेखी निवेदन दिलं, आम्ही तोंडी येऊन भेटलो,
मधल्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांनी विविध प्रश्नासाठी, मग गणपतीचा उत्सव असू द्यात, दीपावलीचा असू द्यात, नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्च एंडिंगचा असू द्यात, आम्ही वारंवार शासनाकडे येऊन आम्ही सांगत गेलो की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या. आताच आमच्या बंधूंनी एकाने सांगितलं की हा जो निधी आम्ही काम केलेला आहे, हे काम आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी केलेलं नाहीये. हे जनतेचं काम आम्ही जनतेसाठी केलेलं आहे. लोकप्रतिनिधींनी भांडून, त्या आमदारांनी, त्या खासदारांनी, त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी भांडून शासनाकडनं ही कामं पास करून घेतलेली आहेत. त्याचं रितसर टेंडर निघालं. ते टेंडर निघाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा निधी टाकून ही कामं पूर्ण करून दिलेली आहेत. आज मोदीजींचं स्वप्न आहे की भारत हा विकसित भारत घडावा, पण तो विकसित भारत घडत असताना खरोखर त्या विकसित भारताला हे शासन कुठेतरी खीळ बसवत नाहीये का आपण हा उद्याचा जो आधुनिक भारत घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही कंत्राटदारांची देयकं द्यायला पाहिजेत. आज निवेदन करतो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला. ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदने दिली. आता आमची देवाभाऊंना विनंती आहे की साहेब आता तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, कंत्राटदारांनी करायचं काय. वारंवार आम्ही तेच सांगतोय, $5 ट्रिलियन आपल्याला इकॉनॉमी करायचं असं माननीय देशाचे पंतप्रधान विकास पुरुष यांचं स्वप्न आहे. पण ते 5 ट्रिलियनची जर आपल्याला इकॉनॉमी करायची असेल तर कंत्राटदारांची देयकं तर द्यायला पाहिजेत. कारण की आमच्या देयकांमधून 22% निधी हा आम्ही शासनाला त्वरित देत असतो. मग तो जीएसटीचा परतावा असू द्यात, तो इन्कम टॅक्सचा परतावा असू द्यात, तो सिक्युरिटी डिपॉझिटचा परतावा असू द्यात किंवा तो सेसचा असू द्यात किंवा इन्शुरन्सचा परतावा असू द्यात, हे परतावे आम्ही शासनाला ताबडतोब देत असतो. मग $5 ट्रिलियन जर आपल्याला इकॉनॉमी साध्य करायची असेल तर हे 22%, 23% शासनाला पुन्हा मिळणार आहेत की नाही, हे शासनाने थोडं तरी याचा विचार करावा. आज बजेट सत्र आहे. आज माननीय आमचे तिजोरी कुठे रे, आपली तिजोरी द्या इकडे. त्या तिजोरीमध्ये आम्ही म्हणतोय, अजितदादांना आम्ही विनंती करतोय त्या तिजोरीच्या माध्यमातून की जसं ज्ञानेश्वरांची ज्यावेळेस ताटी बंद झाली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तसं आता अजितदादांना आम्ही विनंती करतो की दादा या तिजोरीचं दार उघडा आणि आम्हाला निधी द्या दादा. एवढं बोलतोय. याच्यातनं सुद्धा जर आता त्यांना जर वाटत नसेल तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावरती राहील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा ₹1,500 मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीनं मानपाडा येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव शिल्पा सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच माता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गुणगौरव करून अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमात वयोवृद्ध महिला, घरकाम आणि गृह उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार शिल्पा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच यावेळी असंख्य महिला वर्गही उपस्थित होता. यावेळी सर्व उपस्थित महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात वसुधा गायकवाड, ललिता पंडागळे, माया धनेश्वर, प्रीती त्रिभुवन, वंदना कांबळे, वैशाली काकडे, सुनीता लखन, सुनीता घाटे, हौशिला यादव, विजया संध्यान, शारदा दामोदर, लीला समखेडकर, सुमन गवळी आदी देखील प्रमुख उपस्थितीत होते. पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. आतापर्यंत शाडूच्या मातीसाठी 10 मूर्तिकारांनी तर जागेसाठी 5 मूर्तिकारांनी अर्ज केलाय. मातीची उपलब्धता आणि प्रभागनीय जागांचं नियोजन करण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी 15 मार्च पर्यंत ठाणे महापालिकेकडे नोंदवावी. तसंच जागेसाठीही अर्ज करावा असं आवाहन
ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले। शाडूच्या मातीच्या खरेदीसाठी ठाणे महापालिकेला मागणी नोंदवायची आहे। त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ही माती मूर्तिकारांना उपलब्ध व्हावी या दृष्टीनं मूर्तिकारांनी मातीची मागणी 15 मार्च पर्यंत महापालिका मुख्यालय येथील पर्यावरण विभागाच्या कार्यालयात नोंदवावी असं आवाहन पर्यावरण विभाग प्रमुख मनीषा प्रधान यांनी केले। कळवा आणि वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातून जागा किंवा मातीसाठी अर्ज आले नाहीत। त्यामुळे मूर्तिकार संघटनेनेही त्यात पुढाकार घेऊन महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन प्रधान यांनी केले। पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तिकार तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची 16 जानेवारी रोजी बैठक घेतली। तसंच 3 फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2025 प्रसिद्ध करण्यात आली आहे। या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसंच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा। शाडूच्या मातीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय पाचपाकाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग येथे तर जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे। संबंधित मूर्तिकारांनी या दोन्ही गोष्टी शनिवार 15 मार्च पर्यंत कराव्यात असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे।